भुजबळांच्या निवासस्थानाच्या नावाचा जाहिरातीमध्ये गैरवापर करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. संबंधित व्यक्ती मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात. नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या बंडखोरीच्या निर्धारामुळे मित्रांमध्ये संशयाचं वादळ. उदय सामंत आज पुन्हा गोकुळ गीतेंना भेटणार. नाशिक विधान परिषदेच्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी बोलावली बैठक. भाजप नेते गिरीश महाजनांकडून ऑपरेशन ब्लू स्टारचा काळा दिवस म्हणून उल्लेख. खलिस्तानींचा गौरव करणाऱ्या महाजनांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा. विरोधकांचा हल्लाबोल. मुंबईत टँकर चालकांचा संप दुसऱ्या दिवशी मागे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर निर्णय संप मागे घेतल्यानं मुंबईकरांना मोठा दिलासा. अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट. हर्षजित देशमुखांवर नागपूरमध्ये उपचार. काँग्रेस वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता. वंचित आणि काँग्रेस वरिष्ठ नेत्यांची बोलणी सुरू. झी 24 तासला सूत्रांकडून माहिती. मंत्रालयातील कामं आणखी जलद होणार. प्रशासकीय विभागांची संख्या 33 वरून 45 होणार. मंत्रालयीन विभागीय पुनर्रचना करण्यास मंजुरी. शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय. मागील कर्जमाफी योजनेत वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जवळपास 14,000 कोटी रुपये दिले जाणार. हिंगोली, वर्धा, अहिल्यानगरसह राज्याच्या विविध भागात वादळी पावसामुळे मोठं नुकसान. फळबागा शेतीला फटका. तर राज्यातल्या 26 जिल्ह्यांना येलो अलर्ट. कडक उन्हामुळे शाळांच्या वेळापत्रकात बदल. विदर्भात 22 जूनपासून शाळा भरणार. उर्वरित महाराष्ट्रात कोणताही बदल नाही. राज्यातील धरणांमधील पाणीसाठा 25%वर. पुणे विभागात सर्वात कमी पाणीसाठा. जून महिना सुरू झाला तरी पाऊस नाही. पाणी संकटामुळे दुष्काळाची चिंता वाढली. ग्रामीण भागात युरियाची टंचाई. मराठवाड्यात युरियाची सर्वाधिक टंचाई. पर्यायी खतांचा वापर करण्याचं आवाहन. मंजूर खातं साठा तातडीनं पुरवण्याचे कृषी मंत्र्यांचे निर्देश. झी 24 तासच्या बातमीनंतर अन्न आणि औषध प्रशासन खडबडून जागं. साई मंदिर परिसरातील पेढा प्रसाद दुकानांवरून प्रसादाचे नमुने गोळा करण्यास सुरुवात. बुरशीयुक्त पेढा प्रसादाची बातमी दाखवल्यानंतर छापेमारी. अकोला रुग्णालयातील गैरसोय प्रकरणाची मंत्री हसन मुश्रीफांकडून दखल. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती गठीत. हैदराबादमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. अनेक रस्ते जलमय. वाहतूक विस्कळीत. पावसामुळे झाडं कोसळल्याच्या 76 घटना. लातूरमध्ये शेतकरी महिलेनं स्वतःला अवताला जुंपलं. वीज पडून एका बैलाचा मृत्यू. दुसरा बैल मिळत नसल्यानं स्वतःला जुंपत महिलेकडून शेतीची मशागत. मावळमध्ये कंपनीतून कार्बन डायऑक्साईड गॅसची गळती. गॅस गळतीमुळे 2 जणांचा मृत्यू. एक गंभीर जखमी. हिंगोली जिल्ह्यात डीएपी खताचा तुटवडा. डीएपी उपलब्ध नसल्याचे दुकानाबाहेर बोर्ड. खरीप हंगाम सुरू. शेतकऱ्यांना खतं मिळेना आणि खत मिळत नसल्यानं जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत. मनमाडमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप. नातेवाईकांचा रुग्णालयाबाहेर गोंधळ. शहापूर तालुक्यातील पाषाण ग्रामपंचायतीमध्ये पाणी टंचाई. वाड्या वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. पाण्यासाठी गटविकास अधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन.